बालेगाव चौफुली या ड्रायव्हर शेजारी बसणाऱ्या मुलाचे आवाज ऐकून मला अचानक जाग आली. पहाटेचे 5 वाजले होते. आज बऱ्याच दिवसानंतर मी घरी निघालेली आहे. माणूस आयुष्यात कुठेही गेला, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये राहिला, मुलांकडे गेला किंवा जगभर फिरून आला, तरी शेवटी जो खरा निवांतपणा, शांतता आणि मोकळीक मिळते ती फक्त स्वतःच्या घरात. घर म्हणजे 4 भिंती आणि छत नसतं, तर ते आपल्या भावनांचं, आठवणींचं आणि अस्तित्वाचं एक ठिकाण असतं. दुसऱ्याच्या घरी आपण कितीही प्रेमाने राहिलो तरी तिथे थोडाफार नियम आणि संकोच असतो. पण स्वतःच्या घरात तिथे तुम्ही कपडे कसेही घाला, कधीही उठा, कधीही सोफ्यावर पडा. जिथे कसलाच संकोच नसतो ते आपलं घर. आपला चहाचा कप कुठे ठेवायचा, देवघरात दिवा कधी लावायचा, टीव्हीवर काय पाहायचं, या प्रत्येक छोट्या गोष्टीवर आपला स्वतःचा हक्क असतो. घरातल्या प्रत्येक कोपऱ्याशी आपलं एक वेगळं नातं असतं. घराच्या भिंतीवर लावलेले जुने फोटो, आपण आवडीने जपून ठेवलेल्या वस्तू आणि वर्षानुवर्ष तिथे जगलेले क्षण, हे सगळं आपल्याला एका सुरक्षिततेची आणि आपुलकीची ऊब देते. प्रवास कितीही छान असो किंवा बाहेर कितीही आनंद मिळालेला असो, तरी घरी आल्यावर दाराचं कुलूप उघडून आत पाऊल ठेवताच आणि तो पहिला सुस्कारा सोडताच प्रवासाचा सगळा थकवा एका क्षणात निघून जातो. दुसऱ्याचं घर कितीही सुंदर असो तिथे मन रमतं, पण स्वतःचं घर कितीही साधं असो तिथे जीव शांत होतो. गाडीने हळूहळू वेग पकडत आता खानदेशाची सीमा ओलांडलेली आहे आणि आता लळिंग घाटाला सुरुवात झालेली आहे. हे बघा, आता लगेच घाट संपल्यावर आपल्याला लळिंग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे दर्शन होईल. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे अगदी जिकडे तिकडे हिरवेगार असे झालेले आहे. त्यामुळे बाहेरचे दृश्य सुद्धा अगदी सुंदर असे दिसत आहे. हे बघा, हळूहळू गाडी आता आपल्या झाशीच्या राणीच्या चौकापर्यंत येऊन पोचलेली आहे आणि मी आता घरी जाण्याच्या तयारीत आहे. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज बऱ्याच दिवसाच्या प्रवासानंतर अखेर मी घरी परत आले आहे. प्रवास कितीही छान झाला तरी आपल्या घरात आणि विशेषतः आपल्या लाडक्या स्वयंपाकघरात पाय ठेवल्यावर जो आनंद आणि समाधान मिळतं ना, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. आज बऱ्याच दिवसानंतर मी पुन्हा एकदा माझ्या किचनमध्ये आलेली आहे. चला तर मग आजच्या खास ब्लॉगमध्ये पाहूया प्रवास होऊन आल्यावरही माझी दिनचर्या आणि किचनमध्ये काय विशेष बनतं आहे ते. सकाळी आल्याच आणि फ्रेश होऊन मी अगदी गरमागरम चहा घेतला आणि आता माझी आंघोळ झालेली आहे आणि मी आता थोडे ताजे दूध आलेले आहे ते 1 कप दूध पिऊन घेणार आहे आणि नंतर रोजच्या कामाला सुरुवात करणार आहे. आज काय चहा नाही बनवला, मी दूध घेते. बऱ्याच दिवसानंतर मी आता घरी आलेली आहे. आज मी चहा केला नाही, चहा करायचा कंटाळा आला. आता मी माझ्या रोजच्या कामांना सुरुवात करणार आहे. जरा बाहेर कुठून फिरून आलं की घरी बरं वाटतं. हे तापलेलं दूध मी आता बाजूला ठेवून घेते आणि ही दुधाची बरणी आहे ना, ती आता मी धुवून घेणार आहे. मुंडे साहेबांच्या धाकाने आता दूधवाले कॅरी बॅग मध्ये दूध देत नाही. आता अशी कॅन दूध घेण्यासाठी घेऊन जावी लागते. सर्व डेअरीवाल्यांनी आता सध्या कॅरी बॅगा बंद केलेल्या आहेत. हे बघा, बरणी आता मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. रोज ही बरणी घेऊन जावी लागते दूध घ्यायला.
आता मी हरभऱ्याची डाळ शिजवून भोपळ्याची भाजी करणार आहे. सहसा आम्ही कुकरमध्येच सर्व भाज्या करत असतो, जेणेकरून ते मऊ होतात आणि आजी बाबांना खायलाही सोप्या जातात. समोरच्या दारातून नेहमी हवा येते, त्यामुळे हे सोफ्याचं कव्हर कधी व्यवस्थित राहत नाही, नेहमी उडून ते उलट झालेलं असतं. आता मी थोडी निवांत बसून घेते आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. हे बघा, माझे आता प्रवासातले कपडे मी आता भिजवून घेणार आहेत. बाजूलाच आजी बाबांचेही कपडे भिजलेले आहेत. आजींना त्यांच्या कपड्यांमध्ये कुणाचेही कपडे भिजलेले आवडत नाही, त्यामुळे आमचे कपडे ना नेहमी आम्ही असे वेगवेगळे भिजत असतो. कपडे भिजून झाल्यावर मी आता लगेच स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात करणार आहे. इकडे माझ्या सासूबाईंची देवपूजा सुद्धा आता झालेली आहे आणि काल त्यांनी रात्री केलेल्या कोथिंबीरच्या वड्या या फ्रीजमध्ये आहेत, त्या मी आता काढून घेणार आहेत आणि नाश्त्यासाठी गरम करून घेणार आहे. आता सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी कोशिंबीर करायला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी मी काकडी आणि कांदा चिरून घेणार आहे. जेवणामध्ये या पद्धतीने कोशिंबीर केली तर जेवणालाही एक वेगळीच चव येते आणि जेवणही छान जाते. त्यानिमित्ताने आपण दही सुद्धा खातो किंवा कांदा खातो, काकडी खातो. हे बघा, आता मी कांदा चिरून घेणार आहे. हे बघा, आता माझी काकडी आणि कांदा कापून झालेला आहे. आता एका भांड्यामध्ये मी कोशिंबीर करायला सुरुवात करणार आहे. त्यासाठी मी भांड्यामध्ये हे सर्व भरून घेणार आहे. त्याआधी मी भांड्यामध्ये दही काढून घेतलेले आहे. थोडे 3 ते 4 चमचे दही घेतलेले आहे आणि या दह्यामध्ये आता कांदा काकडी टाकून घेणार आहे. या दह्यामध्ये मी आता साखर आणि मीठ टाकून घेतलेले आहे आणि आता कोथिंबीर आणि मिरची चिरून टाकणार आहे. मिरची मी कच्चीच टाकणार आहे, मी फोडणी न देता कोशिंबीर करणार आहे. हे बघा, आता कोथिंबीर मिरची चिरलेली आहे, हे मी त्यामध्ये आता टाकून घेणार आहे.
हे बघा, यामध्ये कोथिंबीर मिरची आता मी टाकून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे चाट मसाला सुद्धा टाकून घेणार आहे आणि हे सर्व कालवून थोडा वेळ ठेवणार आहे, म्हणजे त्यातली साखर थोडी वितळून त्या कोशिंबीरला एक वेगळी चव येईल. सहसा कच्चीच कोथिंबीर छान लागते जेवणामध्ये. हे बघा, आपली कोशिंबीर आता तयार झालेली आहे आणि मी आता जेवायला बसणार आहे. जर तुम्हाला कोशिंबीरचे प्रमाण जास्त पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्ही गाजरही टाकू शकता किंवा जी बुंदी असते ना खारी, ती बुंदी सुद्धा टाकू शकता, म्हणजे ते रायता म्हणून आपल्याला खाता येईल. हे बघा, आता मी माझं ताट वाढून घेणार आहे. ताटामध्ये मी भोपळ्याची भाजी, ती जी हरभऱ्याची डाळ लावून केलेली आहे, ती आता टाकून घेणार आहे. आणि ज्या कोथिंबीरच्या वड्या आहेत त्या सुद्धा मी गरम करून घेतलेल्या आहे. रात्री गाडीत माझी झोप झाली नाही, त्यामुळे मी आता जेवण करून थोडा आरामही करणार आहे. ही भोपळ्याची भाजी आहे, हरभऱ्याचं डाळ घालून केली. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला हाईप करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला